कार्यालयांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये आता वाढदिवस साजरे करणे, निरोप समारंभ, सत्कार समारंभ, इतर कुठलेही खाजगी कार्यक्रम करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणकोणत्या कार्यक्रमांवरती सरकारी कार्यालयांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। तर ते म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्यांचे वाढदिवस असतील, सत्कार समारंभ असतील, निरोप समारंभ असतील किंवा इतरही कुठला लग्नाचा वाढदिवस किंवा कुठलेही इतर खाजगी कार्यक्रम असतील तर यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। याच्या मागचे एकमेव कारण म्हणजे कार्यालयीन वेळेचा दुरुपयोग केला जाऊ लागला होता। तसेच कार्यालयीन साधने असतील यांचाही दुरुपयोग लागला होता। म्हणजे कार्यालयाची जी वीज आहे, इतर कुठलेही साधने असतील ह्यांचा दुरुपयोग केला जाऊ लागला होता। म्हणजेच कुठल्याही सरकारी कार्यालयांमध्ये असणारी सर्व मालमत्ता ही सरकारची असते आणि ती वैयक्तिक कुठल्याही समारंभासाठी वापरणे हा गुन्हा असतो आणि त्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। तसेच कुठल्याही कार्यालयांमध्ये अशा काही प्रकारच्या गोष्टी दिसून येत होत्या की बड्या साहेबांचा वाढदिवस मोठा साजरा करायचा आणि कुठल्या तरी इतर कर्मचाऱ्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने करायचा किंवा साध्या शुभेच्छा द्यायच्या। म्हणजेच कुठल्याही कार्यालयांमध्ये असणारे सर्व सरकारचे कर्मचारी यांची डिग्निटी कुठेतरी राखून ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी गव्हर्नमेंट रिझोल्यूशन जारी करण्यात आलेला आहे असे दिसून येते। तर माहिती आवडली असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझं यूट्यूब चॅनल फॉलो करा। धन्यवाद।